नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची 2020 ते 2025ची मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न 2026-27 मध्ये विचारले जातील याची कल्पना येणार आहे. त्याचबरोबर पेपरचं नियोजन करणं, दिलेल्या वेळात आपल्याला पेपर कशा पद्धतीने पूर्ण करावा लागेल, कोणत्या प्रश्नाला किती वेटेज आहे, कशा पद्धतीचे प्रश्न या परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाणार आहेत, या संपूर्ण गोष्टींचा अंदाज हा घेता येणार आहे. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. सर्वप्रथम आपण मागील वर्षी 17 मार्च 2025 रोजी झालेला भूगोल या विषयाचा पेपर पाहू. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी 2 तासाची वेळ ही आपल्याला दिलेली होती. अशीच वेळ आपल्याला आता मिळणार आहे, असेच क्वेश्चन पेपर आपले असणार आहे. बघा या काही महत्त्वपूर्ण सूचना, याच सूचना आपल्या 2026च्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील. ते आजच वाचून ठेवा आणि त्या पद्धतीने आपल्याला पेपर हा सॉल्व करायचा आहे. त्यानंतर प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. दोन, वेगळा घटक ओळखा 4 गुणांसाठी. 3, चूक बरोबर ते सांगा. प्रश्न चौथा आपला असेल. नकाशा आराखडा दिला जाईल तुम्हाला आणि त्यामध्ये आपल्याला या दिलेल्या गोष्टी दाखवायच्या असतील. त्याला 4 मार्क्स असणार आहेत. याचा व्यवस्थित सराव करा. पुस्तकामध्ये आपल्याला ब्राझीलचा नकाशा मिळेल आणि त्यात पंपास, माराजा बेट, ब्राझीलची राजधानी, पिको दी नेब्लिना, पॅराना नदी, मारानाहो राज्य कुठं आहे ते शोधून ठेवा आणि लक्षात ठेवा. अशाच कोणत्या तरी 6 गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. त्यातल्या 4 गोष्टी तुम्हाला परफेक्ट दाखवायच्या असतील. ब्राझीलच्या नकाशाबरोबरच भारताचा नकाशासुद्धा अभ्यासा. त्यावरसुद्धा तुम्हाला 4 गुणांसाठी प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. दोघांपैकी कोणताही एक नकाशा तुम्हाला नक्कीच येईल. त्यानंतर आ भागामध्ये आपल्याला नकाशाचं वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत 4 गुणांसाठी. बघा भागामध्ये ब्राझीलचा नकाशा दिला आहे, तर आ भागामध्ये भारताचा आहे. हे अल्टर होऊ शकतं. दोन्ही देशांवर आधारितच आपला 10वीचा भूगोलाचा अभ्यास हा दिलेला आहे. बघा आता स्थान विस्तार हा नकाशा दिला आहे या ठिकाणी. या नकाशाचं आपण वाचन करायचं आहे. हाही एक स्वतंत्र असा प्रश्न आहे आणि या दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला फक्त लिहायची आहेत नकाशावर आधारित. बघा ती उत्तरं या ठिकाणी नकाशातूनच शोधून दिलेली आहेत. ही कशी शोधायची ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला एक व्हिडिओ मिळेल. त्यात आपल्याला सविस्तररित्या माहिती दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न 5वा असेल कारणे लिहा 6 गुणांसाठी. 2 कारणे द्या लिहायचे आहेत आपल्याला. प्रश्न 6वा बघा, साधा स्तंभालेख काढायचा आहे दिलेल्या वारंवारिता सारणीच्या आधारे आणि दिलेल्या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पद्धतीने लिहायचे. त्या ठिकाणी तुम्हाला आलेख पेपरसुद्धा मिळणार आहे. याही प्रश्नाचा व्यवस्थित सराव करा. प्रश्न 6वा भाग, यालाच और एक प्रश्न असतो, तो यापेक्षा सोपा आहे बघा. या आ भागामध्ये किंवासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला आकृत्या दिल्या जातील किंवा आलेख दिला जाईल. त्याचं निरीक्षण करायचं आहे फक्त
आणि त्यावर आधारित विचारलेल्या 6 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. आणि 6 पैकी 6 गुण मिळवायचे आहेत. बघा हे प्रश्न. हाही प्रश्न अतिशय सोपा असतो. याचंही गाईडलाईन मी आपल्या भूगोलाच्या प्लेलिस्टमध्ये दिलेलं आहे. एकदा अवश्य ती प्लेलिस्ट पहा. आपल्या भूगोलाच्या समस्या मिटून जातील. बघा या पद्धतीने उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. प्रश्न लिहायची गरज नाही, फक्त उत्तरं पूर्ण वाक्यात लिहा आणि 6 पैकी 6 गुण मिळवा. त्यानंतर शेवटचा प्रश्न असेल सविस्तर उत्तरे लिहा 8 गुणांसाठी. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. बघा पहिल्या प्रकरणावर या ठिकाणी सविस्तर उत्तरेसाठी प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर आपण 26 मार्च 2024 रोजी झालेला भूगोलाचा पेपर पाहू. 40 गुणांचा पेपर, 2 तासाची वेळ, काही महत्त्वपूर्ण सूचना. बघा या ठिकाणी महत्त्वाची 7वी सूचना आहे. उत्तरं लिहायला पेन्सिलीने लिहू नका, पेननेच उत्तर लिहायचं आहे, नकाशावर सुद्धा. प्रश्न पहिला, अचूक विधाने पूर्ण करा 4 गुणांसाठी. 4 पर्याय असतील. अचूक उत्तर आपल्याला निवडायचं आहे आणि ते विधान पुन्हा लिहायचं आहे. बघा भूगोल विषयामध्ये सुद्धा आपल्याला गाळलेली जागा पूर्ण लिहावी लागते, लक्षात घ्या. तेव्हाच तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळतील. फक्त उत्तर लिहू नका, नाही तर 4 पैकी फक्त 2 गुण द्यायला बोर्डाने सांगितलेले आहे. दुसरं आहे वेगळा घटक ओळखा 4 गुणांसाठी. 4 गट दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक गटामध्ये एक वेगळा घटक आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे आणि तो उत्तर म्हणून लिहायचा आहे. आणि असे 4 शब्द लिहिले अचूक तर आपल्याला 4 गुण मिळतील. तिसरा प्रश्न टिपा लिहा 4 गुणांसाठी. प्रश्न चौथा, नकाशा आराखड्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. बघा या ठिकाणी ब्राझीलचा नकाशा आराखडा विचारलेला आहे. 25मध्ये पण ब्राझीलचाच विचारला होता आणि 24मध्ये सुद्धा ब्राझीलचाच आहे. कोरा आराखडा दिला जाईल आणि 5-6 ठिकाणं आपल्याला दाखवायची असतील. त्यानंतर आ भागामध्ये आपल्याला भारताचा नकाशा दिलेला आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न विचारलेला आहे बघा. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदरे हा नकाशा दिला आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढे काही नकाशे आहेत त्यांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवा. तुमचा 10 मार्काचा प्रश्न इथंच सॉल्व्ह होतो 40 पैकी. बघा आता या नकाशात सर्व उत्तरं आहेत, ती फक्त मी या ठिकाणी शोधून लिहिलेली आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा कारणे लिहा 6 गुणांसाठी. प्रश्न 6वा स्तंभालेख काढायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा हाही प्रश्न कॉमन आहे. 6 गुणांसाठी हा प्रश्न असतो. 3 गुणांसाठी स्तंभालेख काढायचा या माहितीच्या आधारे आणि 3 गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघा ती उत्तरं तिथंच दिलेली आहेत, ते आपल्याला लिहायची आहेत. किंवाला प्रश्न असेल, आलेख दिलेला आहे. भारत आणि ब्राझील गुंतलेली लोकसंख्या, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं फक्त शोधून लिहायची आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे. त्यानंतर 7वा प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा 8 गुणांसाठी. 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपल्याला. बघा या ठिकाणी सुद्धा पहिला प्रश्न पुन्हा क्षेत्रफेट या प्रकरणावर आधारित आलेला आहे. म्हणून पहिलं प्रकरण या प्रश्नासाठी IMP म्हणून व्यवस्थित करून ठेवायचं आहे. 5-6 प्रश्न आहेत त्या प्रकरणात. सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित कव्हर केली तर काही ना काही नक्कीच येईल.
त्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका आहे भूगोल विषयाची. 4 एप्रिल 2022 रोजी झालेला हा पेपर आहे. 40 गुण, 2 तासाची वेळ, महत्त्वपूर्ण सूचना. योग्य पर्याय. प्रश्न पहिल्यामध्ये 4 गुणांसाठी. त्यानंतर जोड्या लावा. एका वाक्यात उत्तरे. प्रश्न चौथा. भारताचा नकाशा आराखडा या ठिकाणी विचारला आहे बघा. मागे 2 वेळा ब्राझीलचा विचारला होता, आता भारताचा आहे. आणि ही ठिकाणं तुम्हाला दाखवायची आहेत. त्यानंतर आ भागामध्ये एक नकाशाचं वाचन करायचं आहे. उत्तर अटलांटिक महासागराचा नकाशा दिलेला आहे ब्राझीलचा, आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा मगाशी म्हटल्याप्रमाणे अल्टर येतं. एक भारताचा नकाशा येतो आणि एक ब्राझीलचा. अ आणि आ या प्रश्नासाठी आपल्याला दोघांची तयारी करायची. प्रश्न 5वा हा कारणे द्यासाठी असेल, 6 गुणांसाठी. 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपल्याला. 3-3 मुद्दे लिहायचेच आहेत कारणे द्यासाठी, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. 6वा प्रश्न आपला असेल स्तंभालेख दिलेला आहे 6 गुणांसाठी. मगाशी सांगितल्याप्रमाणेच आलेख दिलेला आहे वर्गांतर, त्यावर आधारित आलेख काढायचा आहे आणि त्या आलेखावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर त्यालाच ऑर हा प्रश्न आहे. आलेखाचं वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं. या ठिकाणी आपल्याला आलेख काढायची गरज नसते. हाच एक प्रश्न आहे. फक्त उत्तरं आपल्याला अचूक लिहिता आली पाहिजेत. बघा त्यावर आधारित विचारलेले प्रश्न. आता या आलेखाचं प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची तो व्यवस्थित सराव करा, म्हणजे हा 6 मार्कसुद्धा आपले जाणार नाहीत. प्रश्न 7वा आपला असेल सविस्तर उत्तरे लिहा 8 गुणांसाठी. पहिला प्रश्न क्षेत्रपेट्या पाठावर आधारित आहे बघा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची भूगोल विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.